नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। आरमोरी तहसील क्षेत्र की जनता की विभिन्न समस्याओं के त्वरित निवारण हेतु आरमोरी विधानसभा क्षेत्र के विधायक माननीय रामदास मसराम ने आज आरमोरी तहसील कार्यालय में जनता दरबार का आयोजन किया। जनता दरबार में नागरिकों ने पेयजल संकट, बिजली आपूर्ति में अड़चने, सड़क मरम्मत, सरकारी योजनाओं का लाभ न मिलने, वन अधिकार पट्टों सहित कई महत्वपूर्ण समस्याएं रखी। विधायक रामदास मसराम ने संबंधित विभागों के अधिकारियों को तुरंत कार्यवाही करने के निर्देश दिए तथा कई समस्याओं का मौके पर ही समाधान किया। शेष मुद्दों का समाधान जल्द से जल्द करने का आश्वासन भी उन्होंने दिया। जनता दरबार में आरमोरी तहसीलदार, विभिन्न विभागों के अधिकारी, ग्राम पंचायत प्रतिनिधि और बड़ी संख्या में नागरिक उपस्थित रहे। आज आरमोरी तालुक्यामध्ये जे काही जनसामान्याची जे समस्या होती त्याच्याबद्दल आपण आज एक जनता दरबार म्हणून इथं तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आला। त्यामध्ये आपल्याकडे जे समस्या निर्माण झाली आहे त्याचे निवारण होणार का साहेब? आरमोरी विधानसभा क्षेत्र तालुका आरमोरी या ठिकाणी आज जनता दरबार लावण्यात आलेला आहे। जनता दरबार म्हणजे जनतेचे प्रश्न ऐकून त्याच्यावर संबंधित विभागानं ताबडतोब कार्यवाही करून जे प्रश्न प्रलंबित आहेत, समस्या प्रलंबित आहेत, त्या समस्यांना हात घालणे हा या जनता दरबारचा मुख्य उद्देश आहे। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही ह्या भर पावसामध्ये देखील उपस्थिती बऱ्यापैकी या ठिकाणी होती आणि पावसामध्ये देखील लोक आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी आले होते। त्यांच्या समस्यांना हात घालून त्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्या तातडीने सोडवण्याच्या ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या तातडीने सोडवल्या जातील या संबंधानं संबंधित विभागाचे विभाग प्रमुख यांना देखील कळवलेले आहे। आणि अनेक समस्या या जनता दरबारामधून आमच्या देखील लक्षात आलेल्या आहेत। त्या समस्यांना सोडवण्यासाठी नक्कीच हा जनता दरबार उपयोगी ठरेल असं मला या ठिकाणी वाटतं। सर्वात जास्त कोणकोणत्या प्रकारची समस्या आपल्या समोर सादर करण्यात आली सर? या ठिकाणी प्रामुख्याने शेतीच्या समस्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत। शेतीच्या म्हटल्यानंतर जे काही नुकसान भरपाई आहे किंवा शासनानं उन्हाळी फसलचे धान खरेदी केले परंतु अजूनही धानाचे पैसे दिले नाहीत, अजूनही शेतकऱ्यांना बोनस मिळाला नाही। आणि हर खबर की अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस के साथ।